भारतात बालाजीनंतर दुसऱ्या क्रमांकाचं देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मोठा नावलौकिक असलेल्या साईभक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात। आज एका साईभक्तानं 43 लाख रुपये किमतीचा साईचरणी 648 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात। या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो। आज एका साईभक्ताने 652 ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे। त्याची किंमत अंदाजे 42,80,000 रुपये आहे। आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती, या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता। या सोनेरी मुकुटाची किंमत 42,80,000 रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला आकर्षक आणि मनमोहक दिसणारा सुवर्ण जडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला। मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साईभक्ताने संस्थानला दान स्वरूपात दिला असून आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती करत हे गुप्तदान असल्याचं सांगितलंय। दिवसेंदिवस दानराशी वाढत असताना सुवर्ण अलंकार, दागदागिने, हिरे, हार, मुकुट अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार असलेले दागदागिने दान स्वरूपात येत असून यात अनेक दानशूर दान करताना गुप्त दान स्वरूपात दान देताना नाव गुप्त ठेवण्याची काळजी देखील साईभक्त घेत आहे। साईबाबा संस्थानमध्ये येणाऱ्या दानातून मोफत भोजनालय, हजारो साईभक्त भाविकांना निवास सुविधा, त्याबरोबरच शैक्षणिक सुविधा यासह हजारो रुग्णांना साईबाबा संस्थान साईनाथ रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असून वर्षाकाठी काही कोटी भाविक साईबाबा मंदिराला भेट देत असतात। त्यांच्या सेवेसाठी हजारो हात 24 तास अविरत सेवा देण्यासाठी योगदान देत आहे। त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष यार्लागड्डा, जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।